sin of x minus cos of x असतं sec square x tan of x cosec x minus cos of x sec x sin x sec x cosec x cot x minus cosec x आणि 1 upon x log of x डेरिव्हेटिव्ह चे एक्झॅक्ट ऑपोजिट होते हे बघा डेरिव्हेटिव्ह e raised to x e raised to x sin of x cos of x minus cos of x minus sin of x असतो सो मायनस इकडे tan of x sec square x असतो cot of x minus cosec square असतो सो मायनस इकडे sec x sec x tan x असतो cot of cosec x minus cosec x cot of x असतो आणि log of x 1 upon x क्लियर सो डेरिव्हेटिव्ह चे एक्झॅक्ट ऑपोजिट करायचं इंटिग्रेशनचे तुम्हाला फॉर्म्युला भेटतो या ठिकाणी फक्त फरक आहे की a raised to x चा डेरिव्हेटिव्ह असतो a raised to x log of x तर या ठिकाणी डिवाइड असतो a raised to x log of x मल्टीप्लाय चे इथं डिवाइड झालेला आहे आणि इथे n x raised to n minus 1 च्या ऐवजी x raised to n plus 1 upon n plus 1 असतो क्लियर सो क्वेश्चन इथून सॉल्व्ह करता आता या ठिकाणी पहा तुम्हाला हे टर्म दिलेली आहे हे dx जी असते हे इंटिग्रेशनची इंटरनल टर्म आहे म्हणजे कोणाच्या विथ रिस्पेक्ट टू घ्यायचे जसं डेरिव्हेटिव्ह मध्ये विथ रिस्पेक्ट टू dx घ्यावं लागतं तसं इथं मल्टिप्लाइड असतं ते ओके सो याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह काही संबंध नाही याचं इंटिग्रेशन घ्यायचं होतं एवढं टर्म क्लियर हे साइड करायचं आहे इंटिग्रेशनचं क्लियर सो इंटिग्रेशन ऑफ दिस याच्यामध्ये तुम्हाला प्लस दिसतंय इथं सो प्लस असल्याने इंटिग्रेशन सेपरेट होईल मग तुम्ही याला सेपरेटली लिहून घ्या म्हटलं इंटिग्रेशन ऑफ x क्यूब हा dx मध्ये आला इंटिग्रेशन ऑफ x क्यूब प्लस इंटिग्रेशन ऑफ 3x dx कळालं का हे मी काय केलं dx आणि इंटिग्रेशन दोघांना सेपरेट केलं का सेपरेट केलं बिकॉज ऑफ ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह सेपरेट होतात रूल ऍज इट इज राहतील कॉन्स्टंट ची टर्म बाहेर येईल इंटिग्रेशनच्या जसं ती डेरिव्हेटिव्ह मध्ये यायची कळालं पुढे पहा आता या ठिकाणी कुठला फॉर्म्युला वापरणार मी x raised to 3 म्हणजे कुठला फॉर्म्युला x raised to n क्लियर यांच्या जागी कोण इथं 3 आहे बस तो फॉर्म्युला सबस्टिट्यूट करा मग इंटिग्रेशन सॉल्व्ह झाल्यानंतर काय होईल पहा x यांच्या जागी काय येणार 3 1 डिवाइडेड बाय 3 1 हे डाऊट याच्यात हा हे सॉल्व्ह झालं त्यानंतर प्लस इथं कोणता वापरणार a raised to x वापरणार कारण हा a म्हणजे काय कॉन्स्टंट नंबर असतो त्याचा रेशो व्हेरिएबल दोघांमध्ये फरक आहे इथं व्हेरिएबल खाली आहे नंबर वरती आहे इथं नंबर खाली आहे व्हेरिएबल वरती आहे कळलं का म्हणजे दोन्ही फॉर्म्युले सोबत सोबत दिलेत मी कन्फ्युजन व्हायला नको म्हणून त्या हिशोबाने काय होईल इथं 3 raised to x सो a ची व्हॅल्यू 3 झाली सो इथं आन्सर येणार 3 raised to x डिवाइडेड बाय log of 3 कळलं का मग तुम्हाला इथे दिसतंय आणि जसं इंटिग्रेशन संपतं तसं आपण हा प्लस c करतो या प्लस c का करतो त्याचं कारण मागच्या वेळेस सांगितलं क्लियर काय एक कॉन्स्टंट ऍड करायचा असतो ऑलवेज इंटिग्रेशन घेतलं एक c टाकायचं तिथं क्लियर क्लियर फिनिश क्वेश्चन संपला लिहून घ्या बुक मध्ये आहे ऑलरेडी पुढे सिम्प्लिफाय बुक मध्ये आहे ऑलरेडी लक्ष द्या सर पुढे सिम्प्लिफाय काही गरज नाही ना काय सिम्प्लिफाय करणार जास्तीत जास्त काय होईल या ठिकाणी 3 4 3 1 च्या ऐवजी काय होईल 4 होईल आणि हा खाली काय होईल 4 होईल दॅट्स इट ओके जाऊ पुढे नेक्स्ट क्वेश्चन पहा रफ करूया हो बुक मध्ये आहे ऑलरेडी या टाइपचा पूर्ण एक्सरसाइज आहे 20 क्वेश्चन्स सॉल्व क्वेश्चन मध्ये दिलेले 20 चे 20 टाइप्सचे क्वेश्चन तुम्हाला एक्सरसाइज मध्ये पाहायला भेटतील आलं का लक्षात तुमच्या बोर्डचे एक पॅटर्न असतो सॉल्व क्वेश्चन जे असतात त्याच्या पॅटर्नचे क्वेश्चन तुम्हाला एक्सरसाइज मध्ये पाहायला भेटतात सर ते a is greater than 0 हां a is greater than 0 काय पुढे दिलं दुसरा फॉर्म पुढे एक ग्रेटर दॅन दुसरा फॉर्म्युला 96 पेज आहे सर त्याचा दुसरा फॉर्म्युला आहे dy dx of a raised to x by log हां 0 रेस टू काही पण केलं तर 0च होईल ना हा a एक नंबर असतो की नाही हा नंबर जर का मी 0 घेऊन टाकला 0 रेस टू x केलं तर आन्सर 0च भेटेल की नाही माझे इंटिग्रेशन काढायची की गरज होती का कळलं का मग हे a ची व्हॅल्यू 0 न घेता काही पण घ्या 0 ला नाही अलाउड होणार फॉर्म्युला म्हणजे फॉर्म्युला नॉट ऍप्लिकेबल फॉर a इज इक्वल टू 0 एक्सेप्ट 0 यू कॅन यूज any क्वेश्चन नंबर क्लियर असं त्याचं म्हणण्याचा अर्थ आहे पुढे पहा इंटिग्रेशन सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे पहा इंटिग्रेशन ऑफ sin of x plus 1 upon x 1 upon x plus 1 upon cube root of 3 cube root of x आहे का
क्यूब रूट ऑफ एक्स आहे आणि प्लस इंटू हा dx. ओके, आता पहिली गोष्ट इथं महत्त्वाची, इंटिग्रेशन सेपरेट करा. प्लस प्लस मध्ये सेपरेट होईल. करेक्ट. सो याला काय करणार, इंटिग्रेटिंग साइन ऑफ x dx हे पहिल्याला भेटलं प्लस इंटिग्रेशन ऑफ 1 upon x dx, दुसऱ्याला भेटलं प्लस इंटिग्रेशन ऑफ 1 upon क्यूब रूट ऑफ x dx. हे डाऊट विचार का सेपरेट करणार, प्लस आहे म्हणून. ओके, इंटिग्रेशनचे फॉर्म्युला आपण काय असतं, इंटिग्रेशन ऑफ साइन ऑफ x सो माइनस कॉस ऑफ x प्लस 1 upon x इंटिग्रेशन log ऑफ x. राहिला प्रश्न याचा, याला काय करणार, x रेज टू 1/3 घ्यावं लागेल. नीट लक्षात घ्या पहा, हे काय आहे, जेव्हा असे क्वेश्चन यायचे तेव्हा मी याला असं लिहू शकतो का, 1 प्लस इंटिग्रेशन ऑफ 1 upon x रेज टू 1/3 लिहू शकतो ना. क्यूब रूट म्हणजे 1 upon 3, स्क्वेअर रूट म्हणजे 1 upon 2, फोर्थ रूट म्हणजे 1 upon 4. कळलं का. मग हे जो हा जो नंबर आहे तुम्हाला एक्सपोनेंशियल पॉवर मध्ये हा क्वेश्चन शिकवलेला असतो पहा. 1 upon a raised to m जर असेल तर याला वरती लिहिताना a raised to minus m लिहितात, बरोबर ना. मग मी हा x raised to minus 1 upon 3 ला वरती केला, तुम्हाला काय भेटेल, x raised to minus 1/3. म्हणजे हे राहिलं cos of x plus log of x प्लस ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ, याला सॉल्व नाही केलं तर नो करणार आहे. मग इथं काय होईल, x रेज टू मायनस 1/3 dx. हे डाऊट विचार हा करते काय, हा रोज 8 चॅप्टर मधला. आता हे x रेज टू कोणाचा फॉर्म्युला यांचा ना, यांची व्हॅल्यू काय इथं -1/3. सो त्या हिशोबाने सबस्टिट्यूट करा त्या फॉर्म्युल्यामध्ये. मग काय भेटणार मला इकडे, मायनस कॉस ऑफ x प्लस लॉग ऑफ x प्लस त्यानंतर x रेज टू -1/3 प्लस 1 n प्लस 1 ना, बरोबर, डिवाइडेड बाय -1/3 प्लस 1. ओके, सो काय आन्सर दिले तर हे राहिलं मायनस कॉस ऑफ x प्लस लॉग ऑफ x ॲज इट इज प्लस याचा आन्सर काय येईल, याला सॉल्व करा, करून दाखवा बा. इकडे 1 upon 3 आहे आणि हा प्लस 1 आहे. तुम्ही याला डायरेक्ट पण करू शकता किंवा याला ज्याला समजत नाही त्याच्यासाठी इथं डिनॉमिनेटर काय असेल 1, क्रॉस मल्टिप्लाय करा. ओके, काय क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल, 1 into -1 प्लस 3 into 1 3 डिवाइड बाय 1 into 3 3. कळलं. सो पुढे काय आन्सर येणार, -2/3 सर मायनस याच्यात 2/3 प्लस 2/3 लार्जर नंबरचं सेम. ओके, सो आन्सर भेटलं का तुम्हाला इथं भेटणार x रेज टू 2/3 डिवाइडेड बाय 2/3. तेच आन्सर येतं, तेव्हा तेच खाली ना. कळलं की नाही. हो. झालं. आणि याला प्लस शेवटी विसरू नका. ओके, जमेल. आता याच्या पुढचे क्वेश्चन सिम्प्लिफिकेशन वर येते, हे झाली सोपी लेवल. आता काय असते, इंटिग्रेशन मध्ये डेरिव्हेटिव्ह सारखं आधी सिम्प्लिफाय करायला लागेल मग डेरिव्हेटिव्ह नव्हतं का ते, तसं इंटिग्रेशन मध्ये पण आधी सिम्प्लिफाय मग इंटिग्रेशन. तसं याला केलं पाहिजे, आधी सिम्प्लिफाय केलं मग इंटिग्रेशन, असा प्रकार आता सुरू होईल. रफ करू का, समजतंय ना सिद्धेश, कळतंय का. नेक्स्ट क्वेश्चन पहा, काय दिलाय तो, tan of x plus cot of x होल ब्रॅकेट स्क्वेअर. याला कसं करणार, मुद्दा इथं महत्त्वाचा आहे की तुमच्याकडे tan of x चं इंटिग्रेशन आहे का, tan of x चं इंटिग्रेशन आहे का, हा नाही आहे ना. नीट लक्षात घ्या, इथं सिम्प्लिफाय का करावं लागलं त्याचं कारण सांगतोय तुम्हाला मी. याला सिम्प्लिफिकेशन केलंय त्यांनी, है ना. डायरेक्ट का नाही वापरता येणार, tan of x चं इंटिग्रेशनच नाही आहे तुमच्याकडे. डेरिव्हेटिव्ह होता tan of x चा x2x, इंटिग्रेशन आहे का कुठे tan of x चं, मग tan of x ला डायरेक्ट सॉल्व करता येईल. समजलं ना, म्हणून त्याला सिम्प्लिफाय करावं लागेल. कळतंय का, हे रिझन आहे तुझ्या मागचं. आता पुढे पहा, मग याला सिम्प्लिफाय कसं करणार, हे दिसतोय तुम्हाला a + b होल ब्रॅकेट स्क्वेअर, वाटत नाही का, a + b होल ब्रॅकेट स्क्वेअर टाका. सो याला कोणता फॉर्म्युला वापरणार, a + b होल ब्रॅकेट स्क्वेअर = a² + 2ab + b². सिम्प्लिफाय करा.
सो असं का करणार मी, कारण मला tan ऑफ x चं डायरेक्ट इंटिग्रेशन माहित नाही आणि हा याला रेज टू करून या मी समजा याला x रेज टू n जरी पकडला बरोबर, पण याचा तर पुढे घ्यावा लागेल ना, बगड म्हणून दे, कळलं का? असं होणार आहे, म्हणून तो घेत नाही मी. पुढे पहा, मग याच्यामध्ये काय करणार मी, थोडंसं त्याला एक्सपान्शन करतो, इंटिग्रेशन ऑफ इथं घेणार मी tan स्क्वेअर x प्लस 2 tan ऑफ x cot ऑफ x आणि प्लस cot ऑफ स्क्वेअर x आणि हा पुढे dx. कळलं इथपर्यंत? याच्यामध्ये tan ऑफ x आणि cot ऑफ x एकमेकांचे ऑपोजिट फंक्शन आहे, माहिती असेल तुम्हाला. tan ऑफ x ला मी असं लिहू शकतो का 1 cot ऑफ x, हा cot ऑफ x आणि हा इकडचा cot ऑफ x काय होऊन जाईल. सो tan x आणि cot x जेव्हा एकमेकाला मल्टिप्लाय होतात तेव्हा त्यांचा आन्सर 1 येतो. 0 नाही रे, काय कॅन्सल होतील ना, 1 येईल. सो इथं काय आन्सर येणार, इंटिग्रेशन ऑफ tan स्क्वेअर x प्लस 2 प्लस cot स्क्वेअर x आणि हे होणार इथं dx. ओके, आलं का तसं? आता प्रश्न येतो परत तोच, tan स्क्वेअरचा आपल्याकडे नाही आहे, बरोबर की नाही? आपल्याकडे कोणाचा आहे, आपल्याकडे sec स्क्वेअरचा आहे, cosec स्क्वेअरचा आहे आणि tan स्क्वेअरला sec स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करता येतं आणि cot स्क्वेअरला पण sec स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करता येतं. ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले घेऊन बसायला सांगितलं होतं ना मी. हां मग का कन्वर्ट करणार मी, कारण मला tan स्क्वेअरचा फॉर्म्युला माहित नाही, मला कोणाचा माहिती आहे, sec स्क्वेअरचा. मग मी याला sec स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करू शकतो का? करू शकतो. कोणत्या प्रॉपर्टीनी, तुम्हाला माहिती बा 1 प्लस tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू sec स्क्वेअर थीटा असतो, बरोबर ना? के डाऊट त्याच्यात? त्याच्यानंतर 1 प्लस cot स्क्वेअर थीटा इज इक्वल टू cosec स्क्वेअर थीटा असतो. फोन द्या करताय का हे? मागचं लेक्चर पाहिलं होतं का माझं तू? पाहून घ्या कालचं लेक्चर. तुम्ही बदरे जे ऍबसेंट होते त्यांनी पाहून घ्या कालचं लेक्चर, आता करणार नाही मी. सो 1 प्लस tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू sec स्क्वेअर थीटा असतो, 1 प्लस cot स्क्वेअर थीटा इज इक्वल टू cosec स्क्वेअर थीटा असतो. मला sec स्क्वेअर आणि cosec स्क्वेअरचे फॉर्म्युले माहिती आहे, मला tan स्क्वेअर आणि cot स्क्वेअरचे फॉर्म्युले माहित नाही. मग मी tan स्क्वेअर आणि cot स्क्वेअरला कशात कन्वर्ट करेल, sec स्क्वेअर आणि cosec स्क्वेअर मध्ये. कसं कन्वर्ट होईल, याच्यापासून जे कन्वर्ट होईल, मला tan स्क्वेअर टाकता येईल व्हॅल्यू, बरोबर ना? सो मी असं लिहू शकतो का इथं की tan स्क्वेअर x, ज्याला इथे x घेतो मी, इज इक्वल टू sec स्क्वेअर x मायनस 1 होईल, बरोबर? हा 1 इकडे शिफ्ट, तसं इकडे बघा सिद्धेश, मोबाईल बिलकुल बॅग मध्ये ठेवून द्या, ठेवून द्या प्रत्येकाने मोबाईल बॅग मध्ये. इथून इकडे पहा. सो 1 जर मी इथनं cot स्क्वेअर आणणार, cot स्क्वेअर x, तर मला त्याची व्हॅल्यू काय भेटेल, cosec स्क्वेअर मायनस 1. क्लियर? सो या व्हॅल्यू घेऊन याच्यात टाकणार मी. त्याचं कारण आहे की मला sec स्क्वेअर आणि cosec स्क्वेअरचं आन्सर काढता येतं. सो मी इथं घेणार या tan स्क्वेअर x च्या जागी आणि cot स्क्वेअर x च्या जागी व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतो. सो काय भेटणार ना, इंटिग्रेशन ऑफ इन ब्रॅकेट tan स्क्वेअर x म्हणजे काय, sec स्क्वेअर x मायनस 1 प्लस हा 2, त्यानंतर प्लस cot स्क्वेअर x म्हणजे काय, cosec स्क्वेअर x मायनस 1. क्लियर? dx. आता याच्यामध्ये हा प्लस 2 आणि मायनस 1 आणि हा मायनस 1 याचे कॅल्क्युलेशन होतील -1 -1 -2 +2 -2 0. कळलं का? मग काय होणार फक्त इथं sec स्क्वेअर x प्लस cosec स्क्वेअर x. ओके, मग sec स्क्वेअर x साठी होतो, आता सेपरेट करता येईल की नाही इंटिग्रेशन. सो इंटिग्रेशन सेपरेट करा, इंटिग्रेशन ऑफ sec स्क्वेअर x dx प्लस इंटिग्रेशन ऑफ cosec स्क्वेअर x dx. ओके, सो sec स्क्वेअर x चे इंटिग्रेशन काय असतं, tan x. सो याचा आन्सर असलं पाहिजे इथं tan ऑफ x आणि याचा आन्सर इथं असलं पाहिजे, म्हणजे इथं प्लस राहील आणि याचा आन्सर मायनस cot ऑफ येईल, cot ऑफ x हे प्लस मायनस मायनस होईल. सो आन्सर भेटणार tan ऑफ x मायनस cot ऑफ. कळलं का? आणि इथं प्लस सी लिहायला विसरू नका. या प्लस याचा आन्सर कालच्या लेक्चर मध्ये सांगितले, पाहून घ्या लेक्चर समजून जाईल. ओके, पेट आउट याच्यात मी एक्सप्लेनेशन का करतोय, याला एक्सपांड का करतोय आणि हे सायकोवर सेट मध्ये का कन्वर्ट केलं याचं कारण समजतंय ना. हा, हे महत्त्वाचं आहे. आता मी तर सांगाल की एक्सप्लेन एक कन्वर्ट करा, पण ते का कन्वर्ट करायचं, फॉर्म्युला नाही आहे तुमच्याकडे. कळालं का? चला पुढचा क्वेश्चन रूट मध्ये.
हे फॉर्म्युला राहू द्या इथंच. जर सरांनी हे रफ करायचं म्हटलं ना तर राहू द्या मला सर. पुढच्या लेक्चरमध्ये समजा उद्याच्या दिवशी रे परत परत यावं लागतील ना. सरांना मला हे राहू द्यायचं इकडचं इकडं यूज करा. इंटिग्रेशन आहे पहा. रूट ऑफ एक्स प्लस 1 डिवाइड बाय एक्स प्लस रूट ऑफ एक्स. इट इज कळलं कसं सॉल्व करणार याला. याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय पहा की हा रूट ऑफ एक्स आणि हा एक्स आहे. आता मुद्दा इथं होत होता की जे काही कॉमन निघेल ते पहिले काढण्याचा प्रयत्न करा. तुमच्याकडे रूट ऑफ एक्स असं इंटिग्रेशन नाहीये. 1/2 रूट ऑफ एक्स इंटिग्रेशन रूट ऑफ एक्स असतं नाही ना मला. 1 अपॉन इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 2 रूट ऑफ एक्स चं इंटिग्रेशन आहे ना रूट ऑफ एक्स असं आहे. कळालं का. डेरिव्हेटिव्हचं उलट असतं ते. सो याचा आन्सर आहे तुमच्याकडे रूट ऑफ एक्सचा नाही. मग कधी पण तुमचा विचार काय असेल रूट ऑफ एक्स डिवाइड मध्ये आला तर छान आहे. छान आहे ना काढता येईल असं काहीतरी. हां मग कधी पण कॉमन काढण्याचा प्रयत्न करा डिनॉमिनेटर मध्ये. डिनॉमिनेटरला पाहिजे ना. हां मग याच्यातनं रूट ऑफ एक्स कॉमन निघू शकतो का. निघू शकतो. एक्स म्हणजे काय असतं एक्स म्हणजे असतो रूट ऑफ एक्स इंटू रूट ऑफ एक्स. बरोबर की नाही. मग मी या एक्सला असं एक्स प्लस रूट ऑफ एक्स आणि इथं प्लस 1 आहे डिवाइड बाय याला रूट ऑफ एक्स इंटू रूट ऑफ एक्स लिहिलं तरी बिघडेल का. चालेल ना. एक्स ला स्प्लिट करू शकतो मी. मग याच्यात मी काय करतो कॉमन काढतो. सो मला रूट ऑफ एक्स कॉमन निघतात. दिस इज रूट ऑफ एक्स प्लस 1 डिवाइडेड बाय रूट ऑफ एक्स इन ब्रॅकेट 1 प्लस रूट ऑफ एक्स. कळालं का हे. हां सर ते x के हां हां इथं तिथं x के ऍक्च्युअली ते असं होणार आहे रूट ऑफ एक्स प्लस 1. इथून एक रूट ऑफ एक्स निघेल तर एक रूट ऑफ एक्स उरेल नाही तर. आणि याच्यातून रूट ऑफ एक्स निघून गेला तर बरोबर होईल. कळालं का. कॉमन काढणं म्हणजे डिवाइड करायचं असतं. कॉमन काढणं म्हणजे डिवाइड म्हणजे रूट ऑफ एक्स डिवाइड बाय रूट ऑफ एक्स 1. याला रूट ऑफ एक्स ने डिवाइड करायचं आणि याला पण रूट ऑफ एक्स ने डिवाइड करायचं असं म्हणतोय. सो हा आणि हा कॅन्सल होतो इथं रूट ऑफ एक्स होतो आणि हे दोघे एकमेकांना कॅन्सल होतो इथं 1 होतं. कळालं का. हां कॉमन काढणं म्हणजे डिवाइड करणं असतं सोपी भाषेत. सो मी याला रूट ऑफ एक्स असं लिहितोय कॉमन काढले. वरचा फॅक्टर खालचा फॅक्टर सेम होते. सो तो काय होतो मग तुम्हाला आन्सर भेटणार आहे पहा इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन रूट ऑफ एक्स. आता याच्याने सॉल्व्ह करायचा काही अर्थ नाही. करू पण शकतो आपण तसा काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. म्हणजे जर मला अशी टर्म तयार करायची असेल तर काय करावं लागेल वरती 2 ने मल्टिप्लाय करा खाली 2 ने मल्टिप्लाय करा. म्हणजे हे होऊन जाईल डायरेक्ट आन्सर आहे की नाही. मग हा कॉन्स्टंट नंबर आहे की नाही. हा बाय हे झाले ऍडजस्टमेंट. आता तुम्ही याला दुसऱ्या फॉर्म्युल्याने पण सॉल्व्ह करू शकता. कुठला तो आताच तो खालून वरती घेतलेला आठवला का तो. x म्हणजे काय x⁻² असतो. तो 1/2 वरती जाणार मग तो -1/2 भेटणार. मग तो x⁻n वापरा सॉल्व्ह करा. ऑल क्लियर. सो त्याच्यापेक्षा हे बेटर वाटतं जरा. आपल्याकडे आहे ना फॉर्म्युला. सो 1/2 रूट ऑफ x पाहिजे आपल्याला आणि आपल्याला फक्त रूट ऑफ x च भेटला होता. मग मी काय करणार याला जर 2 हवा तर वरती मल्टिप्लाय पण 2 ने करून घेतो म्हणजे तो इंटिग्रेशनच्या बाहेर जाणार. कारण कॉन्स्टंट नंबर येतो तो बाहेर असेल. कळलं का हे. मग इथं काय राहिला हा 2 राहिला. इंटिग्रेशन ऑफ 1/2 रूट ऑफ x चं इंटिग्रेशन आहे ना रूट ऑफ x. त्याचा आन्सर काय येतो रूट ऑफ x प्लस c. सो 2 रूट ऑफ x चा आन्सर असतो पाहिजे. करेक्ट. आणि पण तेच केलं का. हां याला तुम्ही दुसऱ्या वेळी पण करू शकता. तो 1/2 वाला सेम आन्सर पण हे सोपी मेथड आहे. ओके जाऊ पुढे. 5th नंबरचा क्वेश्चन पहा. नोटबुक निकालो सिद्धेश. बुक नहीं चाहिए नोटबुक चाहिए. हाँ तो मोबाइल अंदर रख दो. बुक चाहिए. हाँ वही तो इम्पोर्टेंट चीज है. फिजिक्स में मैं बोलूंगा आपको कि नोटबुक निकालो वापस से रेफरेंस लेना पड़ता है. यहाँ पे नोटबुक की जरूरत है क्या.
क्वेश्चन यहाँ पे लिख रहा हूँ मैं, पढ़ा यहाँ पे रहा हूँ, तो जो भी लिखना है वो नोटबुक में होना चाहिए, मोबाइल में वो अलग चीज है। अब ये जो है इसका ये नोटबुक मोबाइल में ही है वो, तो एक ही जगह पे लिखता है उसमें कोई दिक्कत नहीं। लेकिन तुम इधर जानो ना, फिर नोटबुक में लिखो, मोबाइल मत निकालो बाहर। इंटीग्रेशन ऑफ e रेज टू 4 log of x माइनस e रेज टू 5 log of x डिवाइडेड बाय x रेज टू 5 dx। ओके, सोपं आहे ना। मला आता काय करायचं असतं, एक फंक्शन आहे पहा, जसं की आता हे इंटिग्रेशन आहे, क्लिअर, तेव्हा सॉल्व्ह करायचं मला माझ्याकडे असं बरंच काही गोष्टी नाहीये, पण मला हे इथं दिसतंय की हे e आणि इथं लॉग आहे। कधी पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली पहा, एक्सपोनेन्शियल फंक्शन आणि लॉगॅरिथमिक फंक्शन एकमेकाच्या रिव्हर्स असतात, सांगितलंय ना, रेसिप्रोकल असतात म्हणून, बरोबर की नाही? म्हणजे मी एक्सपोनेन्शियलला लॉगॅरिथमच्या रेसिप्रोकल लिहिणार, लॉगॅरिथमच्या याला एक्सपोनेन्शियलच्या रेसिप्रोकल लिहिणार। म्हणजे कधी पण कसं होतं पहा, जर का समजा असं असेल, लॉग असेल काहीतरी आणि त्याला रेश टू काहीतरी ई असेल असं आहे, कळलं का? म्हणजे ई रेश टू लॉग मध्ये काहीतरी समजा व्हॉट एव्हर, तर हे लॉग आणि हे एक्सपोनेन्शियल एकमेकाला कॅन्सल करतात आणि जे काही इथं फंक्शन असेल तेच तुमचं आन्सर असतं। आणि हे कॅन्सलेशन का झालं? कारण ते एकमेकाचे रिव्हर्स फंक्शन आहे, कळलं का? एक्सपोनेन्शियलला वरती लॉग जर येत असेल तर लॉग आणि एक्सपोनेन्शियल कट करून टाका, फक्त जे काही इथं समोर आन्सर असेल फंक्शन जे असेल ते तुमचं आन्सर असतं। मला फक्त 4x 5x हां, फक्त 4x पाहिजे, हा लॉग, मग हा 4 तुम्हाला अजून एक रूल आहे का लॉग मध्ये, काय रूल आहे अजून लॉग मध्ये, की लॉग मध्ये हा जो समोरचा नंबर असतो याला मला हे x च्या डोक्यावर ठेवता येईल का? ठेवता येईल ना, लॉगॅरिथमचा रूल आहे ना तो। जसे की x स्क्वेअर लॉग जर असेल तर हा 2 आपण कुठे ठेवतो? समोर, म्हणजे मी याला असं लिहिलं चालतं की नाही? दोघांचा अर्थ सेम आहे, वरच्या रेश टूला आपल्याला समोर देता येतं, तसे या समोरच्या याला वरती डोक्यावर ठेवता येईल की नाही? ठेवता येईल ना। मग मी याला रिव्हर्स करू शकतो, असं काय करेल मी, कारण मला e आणि log एकमेकाला कॅन्सल होताना दिसतील। मग इथे इंटिग्रेशन मध्ये पहा, e रेज टू याला असं करा log ऑफ x रेज टू 4, तो 4 समोरचा तिकडे टॉप वरती, मायनस e रेज टू हा येईल log ऑफ x आणि हा इकडचा 5 इथे याच्या डोक्यावर, सो x रेज टू 5। क्लियर? हे केल्याचा फायदा काय झाला? हे केल्याचा फायदा काय झाला? लॉग आणि e कॅन्सल, लॉग आणि कॅन्सल, काय होणार? फक्त x रेज टू 4 x रेज टू 5, कळलं का? सो x रेज टू 4 मायनस x रेज टू 5 डिवाइडेड बाय x रेज टू 5, हे dx राहू दे इकडे, कळतंय? आता हा डिनॉमिनेटर दोघांचा आहे, सेपरेट करा, बरोबर ना? मग सेपरेट केलं तर काय होईल? x रेज टू 4 डिवाइडेड बाय x रेज टू 5 मायनस x रेज टू 5 डिवाइडेड बाय x रेज टू 5 dx, कळलं? मग काय होईल? इंटिग्रेशन ऑफ हे 4 आणि हे कॅन्सल होईल, 1 अपॉन x होईल, बरोबर ना? आणि मायनस याला पण इंटिग्रेशन सेपरेट करून घेतो, मायनस असल्या कारणाने x रेज टू 5 x रेज टू 5 कॅन्सल, इथं होणार 1 dx होला इथं, कळलं का? बघ इथं अजून एक फॉर्म्युला वाढवून घ्या, इंटिग्रेशन ऑफ 1 dx इज इक्वल टू x असतं, जसं x चा डेरिव्हेटिव्ह 1 असतो तसं 1 चं इंटिग्रेशन x येणार, कळलं का? आता हिशोबाने 1 अपॉन x चा फॉर्म्युला काय आहे? log of x, या इथं log ऑफ x झाला इंटिग्रेशन, आणि 1 चे इंटिग्रेशन काय असतं? x असतं, इथं प्लस c, सो इंटिग्रेशन कंप्लीट, करताय? जमेल का इंटिग्रेशन? मग हा सुरुवात तर स्लो झाली आपली, पुढे होईल फास्ट। पहिले हे पहिला एक्सरसाइज येणं खूप गरजेचं आहे, हे डेरिव्हेटिव्ह सारखे फर्स्ट एक्सरसाइज आला तर पुढचं सगळं येईल, हेच नाही आलं तर काही फरक नाही करत, ओके? म्हणून इतकं स्लो स्लो प्रत्येक क्वेश्चन घेतोय, व्यवस्थित आलंच पाहिजे, कंपल्सरी। पुढचा क्वेश्चन पहा, आता इथून पॅटर्न चेंज होतो, 6 क्वेश्चन पासून पहा,
सिक्सचा क्वेश्चनचा जो पॅटर्न आहे तिथून लेंथी पॅटर्न सुरू झाला. आता इथपर्यंत कशी लेवल इझी होती, 1 मार्क 2 मार्क पर्यंतची लेवल. आता इथून हे समजा लेवल 3 मार्क्स 2 मार्क पर्यंतची लेवल सुरू झाला. 6 क्वेश्चन मध्ये तुम्हाला क्वेश्चन दिलाय पहा 2x + 3 / 5x - 1. ओके, आता एका फ्रॅक्शनने दुसऱ्या फ्रॅक्शनला डिवाइड करायचा. या ठिकाणी हा जो फॅक्टर आहे n/i इंटिग्रेशनचा, हे अशा प्रकारे लिहितात याला. म्हणजे सर ते यू इंटू व्ही जसं बोलवतात तसं आहे. नाही लक्षात नाही ना. आहे बट तसा नाही जसा u इंटू v होता. इथं फंक्शन म्हणजे खाली जर फंक्शन असेल आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह जर वरती असेल तर ते फंक्शन त्याचं इंटिग्रेशन असतं, असं रूल असतो. ठीक आहे, कळेल तुम्हाला. या ठिकाणी u/v u इंटू v असं काही नाही. u/v u इंटू v याच्या कारण डेरिव्हेटिव्ह सोपं होऊन जातं. या ठिकाणी तसं नाही, याला सिम्प्लिफाय करत बसावं कारण याचे रूल्स कमी आहेत आणि क्वेश्चन तेवढेच आहेत. असं आहे. प्रॉब्लेम जरा जास्त आहे. आता हा जो 6 नंबरचा क्वेश्चन आहे याच्यात पण खूप मोठा प्रॉब्लेम आहे. याला काही u/v नाही आपल्याकडे कुठलाच, है ना. मग त्यामुळे याला थोडंसं वेगळ्या अप्रोचने बिल्ड करावं लागतं. हे बघा, समजा असं असेल 2x + 3 / 5x - 1 असं डिनॉमिनेशन असेल. म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दिले दोघंही फंक्शनच्या फॉर्म मध्ये. फंक्शन आहेत ना, x चं फंक्शन वरती x चं फंक्शन खाली. डेरिव्हेटिव्ह मध्ये हे खूप सोपं होऊन जातं. u/v मग तुम्ही ते वापरतात v ॲज इट इज u चा डेरिव्हेटिव्ह मायनस v u ॲज इट इज v चा डेरिव्हेटिव्ह / v². ते खूप इझी टर्म होऊन जातं तिथं. पण या ठिकाणी कसं ते इझी नाहीये. आपल्याकडे कुठलाच u/v चा रूल नाहीये. ओके, सो याला इतकं सहजासहजी सॉल्व्ह करता येते. याला डिव्हिजनचा हे जो पॅटर्न आहे, हा जो पॅटर्न दिलाय तुम्हाला, एक रूल दिलाय पहा n/d = q + r/d. ओके, अशी एक टर्म दिसते बघा तुम्हाला. सो n म्हणजे काय न्यूमरेटर, d म्हणजे काय डिनॉमिनेटर. समजलं का? n म्हणजे न्यूमरेटर, d म्हणजे डिनॉमिनेटर. न्यूमरेटर डिवाइड बाय डिनॉमिनेटरचं जे आन्सर असतं ते असतं क्वोशंट प्लस रिमाइंडर डिवाइड बाय डिनॉमिनेटर. समजलं का? हां, आता हे तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगतो. समजा असं असेल 10/2 असं डिवाइड करायचं तुम्हाला. ओके, म्हणजे तुमचं नॉर्मल मॅथ्स. तर हा झाला न्यूमरेटर, हा झाला डिनॉमिनेटर n/d. याचा आन्सर कसं निघतं, तुम्ही जर सॉल्व्ह केलं तर याला आता इथं रिमाइंडर 0 होतो, ऍक्च्युअली हे 11 घ्या. आता ठीक. ओके, मग याचा आन्सर कसं निघेल तर तुम्ही नीट पहा. 11 ला इथं 2 5 ला 10 करावं लागेल, रिमाइंडर होणार 1. सो हा 1 जो आहे हा रिमाइंडर असणार, हा 5 जो आहे हा क्वोशंट असणार. क्वोशंट हा हे न्यूमरेटर आणि हा डिनॉमिनेटर. क्लियर? न्यूमरेटर. मग आता ही जी होती हे न्यूमरेटर होता आणि हा जो होता हा डिनॉमिनेटर होता. कळलं का? आता नीट पहा, हे न्यूमरेटर पण डिनॉमिनेटरचं जे आन्सर भेटतं ते कसं भेटतं ते इकडे बघा. तुम्हाला आन्सर दिले पाहिजे q म्हणजे काय क्वोशंट, म्हणजे 5 प्लस, बरोबर, 5 प्लस r/1 डिनॉमिनेटर म्हणजे 1/2. आणि रिमाइंडर किती 1 आणि डिनॉमिनेटर किती 2. याचा आन्सर पहा, 11/2 करा तुम्हाला आन्सर भेटणार 5.5. बरोबर ना. आणि हे पण किती आहे, हा 5 आणि हा 0.5. 1/2 म्हणजे 0.5 म्हणजे दोघांचा मिळून किती झालं. कळाला का फॉर्म्युला? हा तुमच्या बेसिक मॅथमॅटिक्स मधून आला. ओके, मग तुम्हाला याच्यात हे गोष्ट लक्षात ठेवायला लागते, u/v नाही येतं कोणी इथं. हे असं डिनॉमिनेटर न्यूमरेटर असेल तर त्याला कसं सॉल्व्ह करावं लागतं इंटिग्रेशन मध्ये, हा फॉर्म्युला वापरून. काय फॉर्म्युला आहे तो, न्यूमरेटर बाय डिनॉमिनेटरचं जे आन्सर असणार ते कोणा एवढं असेल, त्याच्या क्वेश्चन एवढं प्लस रिमाइंडर डिवाइड बाय डिनॉमिनेटर एवढं असतं. कळालं का? हे प्रूव्ह केलं पाहिजे इथं. ओके, तर ही गोष्ट लक्षात ठेवायची. आता परत सुरू. ओके, आता क्वेश्चन तर काढावा लागेल नाही आपल्याला. या ठिकाणी आपण डायरेक्ट डिवाइड करून काढून घेतो. पण तुम्हाला 9th किंवा 10th मध्ये अशा प्रकारचे पॉलिनॉमियलचं डिव्हिजन होतं, आठवत असेल, होतं की नाही? कसं करतात ते,
कसं करतात ते? हा? हे समजलं का? मग आपलं टार्गेट आहे की आपल्याला क्वेश्चन प्लस रिमाइंडर डिवाइड बाय डिनॉमिनेटर काढायचे. बरोबर ना? हे टार्गेट आहे ना आपलं. क्वेश्चन काढावं लागेल, रिमाइंडर काढावं लागेल, डिनॉमिनेटर आपल्याकडे होता. आहे ना डिनॉमिनेटर? 5x - 1. हां, तर ते माझ्यातून रिमाइंडर वगैरे आपण काढू. तर विषय असा आहे का की तुम्हाला दिसतंय बघा तिथे रिमाइंडर वगैरे सगळं भेटणार तुम्हाला. आता याच्यामध्ये याने याला डिवाइड करायचे तर ती विजेची अशी प्रोसिजर होती पहा. असं करायचे. ओके? आणि हे ज्याने डिवाइड करायचे ती तर इकडे 5x - 1. बरोबर ना? आणि ज्याला डिवाइड करायचं तो 2x + 3 इथं. करेक्ट? हां. आता कॉम्प्लिकेशन्स वाढतात. कॉम्प्लिकेशन्स यासाठी वाढतात की आपल्याला हा जो x आहे ह्या 5x ला ह्या 2x बनवायचं असतं. 5x ला काय बनवायचं असतं? 2x. म्हणजे याला हे बनवायचे. तुम्हाला ते कसं होतं? बाकी असं होतं का? नुसतं x राहायचं इथं. है ना? मग तुम्ही काय करायचे? x ला जर 2x बनवायचं असेल तर x ला किती मल्टिप्लाय करावं लागेल? 2 ने. असं तुम्हाला असं होतं ना? हां. आता त्याच्यातच थोडंसं वाढवा. इथं 5 आहे. म्हणजे प्रोसिजर तीच आहे. या 5x ला 2x बनवायचे. तर पहिला 5 काय करायचा? 5 काय करायचा? म्हणजे याला डिवाइड बाय 5 करावंच लागणार आहे. म्हणजे तो 1 होईल की नाही? आणि 1x होईल की नाही? मग त्याला किती मल्टिप्लाय करावं लागेल? 2 ने. म्हणजे 2/5 मल्टिप्लाय केलं की काम होऊन जाईल. नाही समजलं? x होता आता 2x करण्यासाठी काय करायचे तुम्ही? 2 ने मल्टिप्लाय करायचे. या x ला 2 ने मल्टिप्लाय केलं की 2x होईल. बरोबर की नाही? हो. आता इथं 5 आहे. मग काय करायचं? आपण त्याला x बनवून घ्यायचं. x कसा बनणार तो? त्याला डिवाइड बाय 5 केल्याशिवाय तो x बनेल का? म्हणजे हा डिवाइड बाय 5 येणारच. काही प्रश्न आहे घ्यायचा? म्हणजे ह्या x ला डिवाइड बाय 5 करावंच लागणार आहे आपल्याला. हा जो 5x होता त्याला मला 2x बनवायचे. बरोबर? तर ह्या 5x ला डिवाइड बाय 5 केले की हा 5 आणि हा 5 कॅन्सल होईल. म्हणजे काय होईल? 1. बरोबर? हां. तर 1 ला किती मल्टिप्लाय करा 2x साठी? 2 ने. म्हणजे इथं वरती 2 अजून टाका. म्हणजे ऍक्च्युअली किती मल्टिप्लाय केलं आपण? 2/5 मल्टिप्लाय केलं कोणाला? 5x ला. म्हणजे आन्सर काय भेटणार? 2x. नाही समजलं? हां. मग कसं करायचं? ओके? मग आता तुम्ही ज्याने मल्टिप्लाय करता तो तुम्ही वरती लिहिता तसं. आठवलं का? हां. आणि मग ही टर्म घेऊन या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करावं लागायचं. आठवत असेल? थोडंसं हां. मग ते काय 2/5 इंटू हा कंप्लीट ब्रॅकेट काय होतो? 5x - 1. करा आन्सर. इथे याचा आन्सर तर डेफिनेटली 2x येणार. त्या अंदाज तर सगळी है ना? ही पहिली स्टेप तर करायची गरज नाही तुम्हाला. हे सगळे ऍडजस्टमेंट कशासाठी आहे? 2x साठी. त्यामुळे काही प्रश्न उठत नाही. प्रश्न फक्त या -1 चा आहे. हे 2/5 ने -1 ला मल्टिप्लाय केलं तर -2/5 भेटणार. बरोबर की नाही? हां? ही व्हॅल्यू घ्यायची आणि इथं टाकायची. कुठं? इथं -2x - 2/5. कळलं का? असेल. आता जेव्हा हे डिव्हिजन करताना मायनस घेतो की नाही मी, ते मायनस मुळे साइन चेंज होतं. मग हे प्रोसिजर करताना डायरेक्टच करायची. हे जे तुमचा नंबर येईल इथं, हा जो काही नंबर हे जे काही याचे साइन चेंज करून टाकायचं. काय टाकणार? म्हणजे ते मायनस आपोआप त्याच्यात एन बिट होऊन जाईल. डिव्हिजनचा मायनस म्हणजे ते प्लस मायनस करण्याची गडबड होत नाही. म्हणजे हे जर इथं 2x प्लस होता तो काय टाकायचा? मायनस. हा -2/5 तो काय टाकायचा? प्लस. कळलं का? हा इथं मायनस येईल आणि इथं प्लस येईल. म्हणजे प्रश्नच राहत नाही. तो मायनस करा का प्लस करा का पण काय साइन चेंज काही घेणार नाही. क्लिअर? इथे कॅन्सल होईल ना? हे करण्यासाठी चाललंय सगळं. ओके? मग काय होतंय? 3 + 2/5 कसं करणार सॉल्व? 3 + 2/5. ज्याला कळत नाही त्याच्यासाठी सांगतो. याला डिवाइड बाय 1 करा. क्रॉस मल्टिप्लाय करा. म्हणजे काय भेटेल? 15 + 2 डिवाइड बाय 5. मग किती भेटेल? 17/5. ज्याला डायरेक्ट सॉल्व करायचं त्याच्यासाठी पण सांगतो. म्हणजे सगळं डायरेक्ट त्याला करायचं असेल त्यांनी काय करायचं? 5 × 3 करायचं की त्याला 15. त्याच्यामध्ये हा वरचा नंबर ऍड करायचा 17 आणि तो डिनॉमिनेटर ऍज इट इज लिहून टाकायचा. कधी पण हीच प्रोसिजर करायची. कळालं का? सगळ्या असं मिक्स लक्षात ठेवा. मग या ठिकाणी झालं
17/5 आता कोणी उतरवायची गरज आहे का? नाही. कोणीच नाही. म्हणजे हा काय आहे तुमचा रिमाइंडर, हा काय आहे तुमचा क्वेश्चन आणि हा तुमचा फॉर्म्युला. काय करायचं ते? कळालं का? मग काय होईल ते इंटिग्रेशन ऑफ 2.2/5 plus 2x plus 17/5 by 2/5 प्लस 17/5 r किती 17/5 डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर किती 5x - 1. कळालं का हे? आता सॉल्व करा. किती विचित्र आहे. हे जरी सोपं होतं तर याच्यात मग पॉवर वगैरे आहे. वाढत जाईल. इंटिग्रेशन का कठीण जातं? ते वाढतं, डेरिव्हेटिव्ह कमी होतो, डेरिव्हेटिव्ह कमी होतो, असा छोटा छोटा होतो, कारण ते मिनिमायझेशन आहे, हे मॅक्झिमायझेशन आहे. त्यामुळे याची व्हॅल्यू छोटी असते ती वाढते. वाढल्यामुळे प्रॉब्लेम होतो. लहानपणापासून तुम्हाला कसं शिकवलं गेलं आहे? तुम्हाला जनरली असं शिकवलं जातं की छोटं करा, कधी पण सिम्प्लिफाय करा, असं शिकवलं जातं. त्यामुळे तुमचा जो ब्रेन आहे तो सिम्प्लिफिकेशन मध्ये छान आहे, एक्सपान्शन मध्ये नाही. त्यामुळे एक्सपान्शन आलं की तुम्हाला गडबड होतं. असा प्रॉब्लेम. आता पुढे काय करणार तुम्ही? हे तुम्हाला एक टॉप भेटली का? काही नाही करायचं, मल्टिप्लाय करायचं इकडे, आहे की नाही? त्याला सगळं लॉग घेऊन टाकायचं. इंटिग्रेशन डायरेक्ट घ्यायचं आपण आता काय प्रश्न राहिला? 1/x नाही. हो आता x च्या पुढे डेरिव्हेटिव्ह घेतली नाही समजलं. समजलं. इंटिग्रेशन सेपरेट करा. इंटिग्रेशन ऑफ 2/5 dx प्लस असल्यामुळे आता हा 2/5 निघेल बाहेर, इथं होणार 1. कॉन्स्टंट आहे ना, सो 1 होईल. त्या 1 वर लक्ष राहू द्या. ओके, कारण 1 चं इंटिग्रेशन असतं x. गडबड करायची नाही. सो पुढे बघा प्लस हा 17/5 बाहेर निघेल आणि इंटिग्रेशन मध्ये होणार 1/5x - 1. करेक्ट. आणि हा होता dx. मग याचं इंटिग्रेशन इथं पहा, 2/5 आणि 1 चं इंटिग्रेशन x असतं. करेक्ट. आणि पुढचा प्रश्न पहा, 17/5 आणि याचं इंटिग्रेशन काय येणार 1/x log of x असतं. x च्या ठिकाणी कोण आहे 5x - 1. तर इथं log of 5x - 1 येणार. आणि मी काल शिकवलंय तुम्हाला की डेरिव्हेटिव्ह मध्ये आपल्याला याच्या पुढे डेरिव्हेटिव्ह काढावा लागतो, बरोबर ना? अपॉन. हा, तर इथे इंटिग्रेशन मध्ये आपण अपॉन मध्ये त्याचे डेरिव्हेटिव्ह काढतो, अपॉन मध्ये त्याचे डेरिव्हेटिव्ह काढतो, इंटिग्रेशन काढत नाही. म्हणजे याचा पुढे घ्यायचं आहे ना, तर हे 1 अपॉन करायचं आणि याचाच डेरिव्हेटिव्ह घ्यायचा खाली. 5x चा डेरिव्हेटिव्ह काय येणार 5 आणि हा 1 चा 0. कळालं का? भले हे इंटिग्रेशन आहे पण चेन रूल वापरताना डेरिव्हेटिव्ह काढावा लागतो. कळालं का? सो काय झालं म्हणजे आन्सर 2/5x plus 17/5 into log of in bracket 5x - 1 आणि हा एक्स्ट्राचा खाली होणार 5. बरोबर? हा 5 आणि 5 मल्टिप्लाय होऊन जाईल, तर इथं 25 होईल. कळालं? ते कॉमन येऊन जाईल असं. कॉमन काढलं तरी चालेल. 5 कॉमन काढून घ्या बाहेर. प्लस सगळे याच्यात निघाल सर बाहेर कॉमन. सगळ्या याच्यातनं 5 कॉमन निघेल, याच्यातनं पण निघेल, याच्यातनं पण निघेल. पण कॉमन पण काढून काही वेगळं काही आन्सर भेटणार नाही. सेमच. ही स्टेपला आले तरी थांबलं तरी चालेल. कळाला का प्रकार तुम्हाला? हा, तर हे इंटिग्रेशन तुमचं सगळं बेसिक नॉलेज चेक करतं. हे सगळ्यात ठीक. आता इथून तुम्हाला रंग दिसत असतील बरेचसे सुरू झाले. बुक मध्ये पहा आता काय शोधत ते? रंग दिसायला सुरू झाले त्याचे. तर ते डेरिव्हेटिव्ह पण होतं मध्ये सोडून गेलं. हा, तरी पण ठीक आहे अजून. सर याच्यात साइन कॉस वगैरे आले अपॉन मध्ये येतील ना? तर मग त्याचं काय? नाही, काय प्रश्न नाही ना. आपण कधीतरी आलं तरी वर आपण जर साइन आलं तर लॉग ऑफ साइन ऑफ द्यायचं, साइन ऑफ एक्स डिफिकल्ट टाकायचं. साइन ऑफचं तुम्हाला माहिती आहे ना? त्याच्यात हा फॉर्म्युला लागत का डिव्हिजन वगैरे? नाही नाही, डिव्हिजनचा फॉर्म्युलाच नाही याच्यामध्ये. ते म्हणजे असं जर असेल हां तर इक्वेशन तुम्हाला सॉल्व्ह करून रिमाइंडर काढता येतो. पण साइन आणि कॉसला कसं सॉल्व्ह करणार तुम्ही? हे असं सॉल्व्ह करता येईल का त्याला? हे असं कोणाला फक्त जे पॉलिनॉमियल असेल. कळलं का? या इंटिग्रेशनचा एकच प्रॉब्लेम आहे
पॅटर्न्स. हा आता मी तुम्हाला ते कळेल पुढे की पॅटर्न्स असतात. म्हणजे असा पॅटर्न असेल असं सॉल्व्ह करायचं, असा पॅटर्न असेल असं सॉल्व्ह करायचं. तर पॅटर्न डोक्यात टाकावा लागतात. आता या ठिकाणी हा पॅटर्न आहे की पॉलिनॉमियल सोबत डिव्हिजन असेल तर तुम्ही असं सॉल्व्ह करणार. कळालं का? मग हे सगळ्या पॉलिनॉमियलच्या डिव्हिजनसाठी म्हणजे अप्लिकेबल आहे. पॅटर्न चेंज, क्वेश्चन चेंज. ठीक आहे, थांबा बरं आज एवढ्या पर्यंत पुढच्या क्वेश्चन तुम्ही ट्राय केले तरी करा.